रेस्टॉरंट स्टाईल पनीर पुलाव बघून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल। प्रत्येक दाणा मोकळा, भरपूर भाज्या आणि मऊ ज्युसी पनीर अगदी परफेक्ट। आणि हा परफेक्ट पनीर पुलाव बनलाय नेस्ताशियाच्या या सुंदर किचन इसेन्शियल्समुळे। नॉन स्टिक ट्रायप्लाय हनीकोम फ्राय पॅन, हनीकोम नॉन स्टिक इंडक्शन फ्रेंडली ट्रायप्लाय कढई विथ लीड, राउंड शेप पनीर मेकर, बेस्ट क्वालिटी वुडन चॉपिंग बोर्ड, तसेच किचन स्टोरेज रॅक विथ सेट ऑफ 7 स्पाइस जार आणि ऑइल डिस्पेन्सर। स्वयंपाक अधिक सोपा आणि आनंददायी बनवतात। चला आधी बघूया नेस्ताशियाकडून आलेले हे किचन इसेन्शियल्स। पॅकिंग खूपच नीट आणि प्रीमियम आहे। प्रत्येक प्रॉडक्टची फिनिशिंग आणि क्वालिटी पहिल्याच नजरेत जाणवते। सर्वात आधी इथे मी नेस्ताशिया इथून मागवलेला आहे जार आणि ऑइल बॉटल्स विथ रॅकचा सेट। यात 7 स्पाइस जार्स आहेत आणि दोनही बाजूंना 2 ऑइल डिस्पेन्सर्स आहेत। रोज लागणारे मसाले हे इथे एकाच ठिकाणी असल्यामुळे स्वयंपाक करताना काहीही शोधायची गरज लागत नाही। यामुळे आपलं किचन देखील खूप ऑर्गनाइज दिसतं। पारदर्शक बरण्यांमुळे आत किती मसाला शिल्लक आहे हे लगेच दिसतं। बांबूच्या झाकणांमुळे याला खूप सुंदर आणि प्रीमियम लुक मिळतो। कोणतीही नवीन रेसिपी जेव्हा मी बनवते तेव्हा मसाले सहज मिळाल्यामुळे कुकिंग अगदी सहज आणि सोपी झालीये। तर माझ्या किचनसाठी नेस्ताशियाकडून मी पुढचं प्रोडक्ट मागवलंय ही हनीकोम नॉन स्टिक ट्रायप्लाय कढई झाकणासोबत। तर याचं झाकण काचेचं आहे आणि ट्रान्सपरंट आहे। तर ही कढई नॉनस्टिक असल्यामुळे पदार्थ बनवताना ते तळाला चिकटत नाहीत। तसेच पदार्थ बनवण्यासाठी इथे तेलाचा पण खूप कमी वापर होतो। दिसायला पण छान आहे, तसेच इंडक्शन फ्रेंडली पण आहे। रोजच्या स्वयंपाकासाठी एकदम छान आहे। ही कढई माझ्या किचन आणि रेसिपींसाठी एकदम परफेक्ट आहे। पुढचं प्रोडक्ट नेस्ताशियावरून मी मागवलं आहे ट्रायप्लाय नॉनस्टिक फ्राय पॅन विथ लीड। याला हनीकोम डिझाइन आहे। हा पॅन मी पनीर शालो फ्राय करण्यासाठी वापरलाय। क्वालिटी याची खूपच चांगली आहे आणि स्वयंपाक करताना वापरायला खूप जास्त कम्फर्टेबल आहे। फ्राय पॅन नॉनस्टिक असल्यामुळे तळाला पदार्थ चिकटत नाही, तसेच तेल किंवा तुपाचा वापर पण खूप कमी केला जातो। नेक्स्ट प्रोडक्ट नेस्ताशियावरून माझ्या किचनसाठी मी मागवलं आहे हा राउंड शेप पनीर मेकर। घरच्या घरी फ्रेश पनीर बनवण्यासाठी हा खूप उपयोगी आहे। तसेच हा पनीर मेकर वापरायला पण खूप सोपा आहे। यात पनीर खूप छान मस्त असं सेट होतं। यातल्या छोट्या छोट्या होल्समुळे पाणी पूर्णपणे निघून जातं। आणि शेवट जे प्रोडक्ट मी नेस्ताशियावरून मागवलं ते म्हणजे हा बेस्ट क्वालिटी वुडन चॉपिंग बोर्ड। हा खूप मजबूत आहे। यावरची डिझाईन पण छान आहे, आय कॅचिंग आहे। याची साईज मोठी असल्यामुळे भाज्या चिरताना भरपूर जागा मिळते आणि यामुळे किचन सेटअप अजून प्रीमियम वाटतं। आजच्या रेसिपीत मी हे सर्व प्रोडक्ट वापरले आहेत। तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण घरीच ताजं आणि मऊ पनीर बनवणार आहोत, त्यामुळे पुलावची चव छान लागते। पहिल्यांदा कढईत 1 लिटर फुल फॅट दूध चांगलं उकळून घ्यायचं। उकळल्यानंतर गॅस मंद करायचा। 2 टेबलस्पून लिंबाचा रस घालून हलवत राहायचं। थोड्याच वेळात दूध फाटलं जाईल, मग गॅस बंद करा। आता हे मिश्रण पनीर मेकरमध्ये घाला। पाणी निघून जाण्यासाठी खाली एक मोठी प्लेट घेतली। संपूर्ण मिश्रण यात घालायचंय। सर्व पाणी निघून गेलं की यावर आता झाकण ठेवा आणि 20 ते 30 मिनिट सेट होऊ द्या। 30 मिनिटे पनीर छान सेट होईपर्यंत आपण पुलावसाठी लागणाऱ्या भाज्या अगोदर कट करून घेऊया। पहिल्यांदा मी गाजर घेतलं, स्वच्छ धुवून याची साल काढून घेतली। पुलावसाठी कापताना गाजर आपल्याला एकदम बारीक तुकड्यांमध्ये कट करायचंय। चॉपिंग बोर्डवर भाज्या खूप छान कापल्या जातात आणि स्पेस पण खूप आहे। यानंतर शिमला मिरची स्वच्छ धुवून कापून घेतली। तुमच्या आवडीच्या वेगळ्या भाज्या पण घालू शकतात, जसे लाल पिवळी शिमला मिरची किंवा बीट। आता इथे बीन्स घेतले। बीन्स पण आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचे। बीन्समुळे पुलावची टेस्ट खूप छान येते। आता आपल्याला कांदा पण कापून घ्यायचा आहे। पुलावसाठी कांदा हा आपण उभ्या स्लाइसमध्येच कापून घेणार आहोत। या चॉपिंग बोर्डवर भाज्या खूप इझिली कापल्या जातात। शेवटी कोथिंबीर घेतली, याला पण एकदम बारीक आपल्याला कापून घ्यायचं आहे। भाज्या कापून झाल्या तोपर्यंत 30 मिनिट पण झालीत। पनीर मेकरमध्ये पनीर छान सेट झालंय। मेकरमधून हे पनीर काढायला खूप सोपं आहे। पनीर बाहेर काढलं। आता हे पनीर कापून घ्यायचंय। तुमच्या आवडत्या लहान मोठ्या आकाराच्या क्यूब्समध्ये पनीर कट करून घ्या। पुलावसाठी मी इथे थोडे मोठेच पनीरचे क्यूब कट केले। पनीर मेकरमुळे मार्केटसारखं पनीर आपण घरीच बनवू शकतो। आता गॅसवर फ्राय पॅन ठेवला। पॅनमध्ये थोडंसं तूप किंवा तेल घाला।
तूप छान गरम झालं की यात पहिल्यांदा काजू घातले. आता हे काजू लो गॅसवर छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. नंतर याला बाहेर काढून घ्यायचंय. पॅनमध्ये आता उरलेल्या तुपात पनीरचे सर्व तुकडे घालायचे. हे पनीर लो गॅसवर दोनही बाजूंनी हलकं सोनेरी होईपर्यंत शॅलो फ्राय करून नंतर काढून घ्यायचंय. यामुळे पनीरची चव आणि टेक्स्चर दोन्ही छान होतात. आता कढईत 2 टेबलस्पून तूप घ्या. तूप गरम झालं की यात तमालपत्र, दालचिनी, लवंगा, वेलची आणि जिरे घालून 2 मिनिट परतून घ्या. यानंतर उभा कापलेला कांदा घालायचा. 4 ते 5 मिनिट लो टू मीडियम गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा इथे छान परतला की यात 1 चमचा आले लसणाची पेस्ट, नंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घातल्या. कांद्यासोबत हे चांगलं परतून घ्यायचं. नंतर यात बारीक चिरलेली शिमला मिरची, कापलेलं गाजर, कापलेले बीन्स आणि हिरवा मटार घालून या सर्व भाज्या कांद्यासोबत परतायच्या. भाज्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत या भाज्या परतून घ्या. भाज्या मस्त परतल्या. आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. नंतर यात तिखटाच्या आवडीनुसार लाल मिरची पावडर घातली. यानंतर यात मी 1 चमचा धना पावडर, शेवटी 1 चमचा गरम मसाला घातला. मसाल्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करा. हे मसाले भाज्यांसोबत छान एकजीव करत परतून घ्यायचे. मसाले परतले की यात अर्धा तास भिजवून ठेवलेला तांदूळ घालायचा आहे. हा तांदूळ भाज्या आणि मसाल्यांसोबत पहिल्यांदा छान मिक्स करून नंतर परतून घ्यायचा आहे. तांदूळ मिक्स झाला की यात शॅलो फ्राय केलेले पनीर आणि नंतर तळलेले काजू घालायचे. व्यवस्थित हे सर्व चांगलं एकजीव करत मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात आवश्यकतेनुसार पुलाव शिजवण्यासाठी लागेल तेवढं पाणी घालायचं. मस्त असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर वरनं घालायची. आता झाकण ठेवून लो टू मीडियम गॅसवर शिजू द्यायचं. तर बघा, झाकण काढून बघूया. इथे मस्त असा पनीर पुलाव आपला तयार झाला. किती सुंदर असा सुगंध येतोय. प्रत्येक तांदळाचा दाणा मोकळा आणि पनीर अगदी मऊ झालंय. हा गरमागरम पनीर पुलाव रायता किंवा पापडासोबत सर्व करा. आजच्या रेसिपीत वापरलेले नेस्तासियाचे सर्व किचन इसेन्शियल्स मला खूप आवडले. तुम्हाला पण तुमचं किचन अधिक ऑर्गनाइज आणि फंक्शनल बनवायचं असेल तर या सर्व प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे.